दिशा सालियन प्रकरणातले वकील ॲडव्होकेट निलेश ओझा माझ्याबरोबर आहेत. ते का आहेत तर कालच सीबीआयने सुशांत सिंग राजपूत प्रकरणातला क्लोजर रिपोर्ट हा न्यायालयात दाखल केलेला आहे. आता या क्लोजर रिपोर्टचा अर्थ काय, याचा दिशा सालियनच्या प्रकरणाशी काय संबंध आहे, कसा त्याच्यावर परिणाम होईल, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्याकडून. सर, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, क्लोजर रिपोर्ट म्हणजे काय असतो आणि क्लोजर रिपोर्टचा एखाद्या केसवर किती परिणाम होऊ शकतो? खूप चांगला प्रश्न विचारला कॉमन माइंडच्या हिशोबाने तुम्ही. क्लोजर रिपोर्ट हे त्या तपास अधिकारी, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, सीबीआयचं मत की आम्हाला वाटते की याच्यात पुरेसे पुरावे उपलब्ध नाही आहेत, आम्हाला हे केसमध्ये पुढे जाण्याचं आम्हाला काही असं आढळून आलं नाही, हे त्यांचं असते. त्याला लीगल व्हॅल्यू तशी नसते, कारण ते मानणं न्यायालयाला बंधनकारक नाही. याचे दोन मुख्य उदाहरण देतो मी, बाकी तर असे 100 आहेत. ते तलवार मूवी जर बघितला असेल सगळ्या लोकांनी, तर त्याच्यामध्ये आरुषी तलवार आणि दुसरा त्यांचा तो एम्प्लॉई, त्या दोघांचा डबल मर्डर केस होती. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला की आमच्याकडे पुरावे आढळून आले नाही, आम्हाला वाटत नाही की याच्यात हत्येची केस झाली आहे. कोर्टाने तो रिजेक्ट केला आणि कोर्टाने म्हटलं आता मी तुम्हाला नाही सांगणार, आता मी स्वतःच केस चालवणार. न्यायालयाने सुमोटो केस चालवली, त्याच्यामध्ये आरोपीचे अरेस्ट वॉरंट काढले आणि ते आदेश सुप्रीम कोर्टाने अपेल केले. म्हणून या क्लोजर रिपोर्टवर जे काही आरोपींचे आनंद म्हणजे मन में लड्डू फुट रहे आहे, तर ते काही त्यांच्या कामाचं नाही आहे एक. आणि जे कायद्याचं ज्ञान नसलेले जे काही लोक बडबड करत आहेत त्यालाही काही व्हॅल्यू नाही एक. दुसरी गोष्ट, आणखीन एक याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की जस्टिस निर्मल यादव हे आरोपी होते. 15 लाख रुपये कॅशच्या वेळेस ते पकडण्यात आला होता त्यांना खोटा आदेश द्यायला. तर त्यावेळेस सुद्धा सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला होता. तर न्यायालयानं ती रिजेक्ट करून त्यांना सांगितलं पुन्हा इन्व्हेस्टिगेट करा. तर न्यायालयाला तो पण अधिकार आहे. 173(8) मध्ये कोर्ट पुन्हा सांगू शकतो की नाही तुम्ही हे या मुद्द्याचा तपास केला नाही. ते एक आहे, न्यायालय स्वतः साक्ष तपासू शकतो. म्हणून या क्लोजर रिपोर्टला काही लिगल व्हॅल्यू नाही एक. आता हा जो क्लोजर रिपोर्ट आहे याच्यामध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिलेली आहे. म्हणजे जे काही शक्यता आपण मानत होतो इतके दिवस, त्या सगळ्यांना क्लीन चिट मिळालेली आहे आणि ती आत्महत्याच आहे असं प्रूव्ह केलेलं आहे. तुम्ही गेले काही दिवसांपासून असं म्हणताय की सुशांत सिंग राजपूतची एकूणच त्यांचा मृत्यू आणि दिशा सालियन यांचा मृत्यू या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज आहेत असं तुमचं मानणं आहे. तुम्ही देखील अनेक वेळा सांगितलेलं आहे. आता सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये जर क्लोजर रिपोर्ट दाखल होत असेल तर दिशा सालियनच्या केसवर याचा कसा परिणाम होईल? हा पण खूप चांगला प्रश्न आहे. सीबीआयने स्वतः क्लिअर केला आहे आणि आत्ता नाही केलं, मागच्याच वेळेस केलं आहे की जेव्हा यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या की आदित्य ठाकरेला क्लीन चिट मिळाली, सीबीआयने प्रेस नोट काढली होती की दिशा सालियन केसचा आम्ही कोणताही तपास केलेला नाही आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही एक. आणखीन क्लोजर रिपोर्ट दिली म्हणजे रियाला क्लीन चिट मिळाली असं नाही आहे, त्याचा अजून न्यायालयाने ॲक्सेप्ट करणं बाकी आहे एक. म्हणजे ह्या जरा अतिशय घाई झाली आहे त्यांना. तिसरी गोष्ट, या केसचा दिशा सालियनच्या केसवर काहीही परिणाम होणार नाही. मी माझ्या प्रेस नोटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या अशाच केसचे 2 जजमेंट पाठवले आहे की समजा एका केसमध्ये 4 मर्डर झाले, त्या 4 मधले 3 मर्डर म्हणजे आम्ही सांगितलं की 4ही मर्डर एका व्यक्तीने केले आहे. 3 मर्डरच्या संबंधित जर पुरावे मिळत नसतील तर पण एका मर्डरच्या संबंधित पुरावे मिळत असतील तर त्याला त्या एका मर्डरसाठी शिक्षा द्यावीच लागेल. आणि मी पुन्हा रिपीट करतो, आजही दिशा सालियन हिच्या गँगरेप आणि मर्डरमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांचे गँग यांचा संबंध असलेले त्यांना या प्रकरणात फाशीची शिक्षेला पोहोचवण्यापर्यंतचे पुरावे आजही आमच्याकडे स्पष्टपणे उपलब्ध आहेत. आरोपींनी आनंद साजरा करण्याचे काहीही कारण नाही. म्हणजे सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या किंवा त्यांचा मृत्यू आणि दिशा सालियनचा तसा जर बघितला गेला तर सीबीआयच्या रिपोर्टचा आणि याचा काही संबंध येणार नाही? अजिबात नाही. बरं, आता या प्रकरणाचा तपास पुढे कसा केला जाईल? म्हणजे सुशांत सिंग राजपूतची जी केस आहे तर याच्या पुढे काय होऊ शकतं जर क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याच्या नंतर, आणि दिशा सालियनची तुमची जी केस आहे ती केस पुढे कशी नेणार आहात? आमचं तर हायकोर्टमध्ये रीट आहे, 2 एप्रिलला न्यायालयाने ठेवला आहे ते मॅटर. आमच्या केसमध्ये आम्ही क्लिअर सांगितलं आहे की न्यायालयाच्या सुपरविजनमध्ये हे प्रकरण चालवा
आणि आम्ही आमचं सगळं दिलेलं आहे, ऑन रेकॉर्ड सगळे पुरावे आहेत. तर म्हणजे आता न्यायालयाला आम्ही सांगितलं की CBIला द्या किंवा SCT बनवा, म्हणजे समीर वानखेडे साहेबांच्या सुपरविजनमध्ये, आणि त्याला टाईम बाउंड मॅनरमध्ये करायला सांगा. आणि आम्ही मुद्दे दिलेले आहेत की हे पुरावे आहेत, ॲडिशनल पुरावे जमा करायला सांगा. हे आहे त्याच्यात. समीर वानखेडे यांना आमची पिटिशनची कॉपी नोटीस सर्व झाली आहे. त्यांच्या वकिलांनी काल स्टेटमेंट दिलं आहे की हो आम्ही नेक्स्ट डेटला आमचं सविस्तर ॲफिडेव्हिट, आमच्याकडे जे पुरावे आहे आम्ही ते न्यायालयात सादर करू. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. ही जी संपूर्ण केस आहे आता सुशांत सिंग राजपूतची, ती आता एका बाजूला ठेवूया आपण CBIची. दिशा सायलेंचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा एकूणच राजकीय परिणाम तुम्ही बघत आहात. काल नारायण राणे यांनी देखील सांगितलेलं आहे की दिशा सायलेंचा खरंच गँगरेप आणि मृत्यू झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे. आणि सुशांत सिंग राजपूत संदर्भात देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की त्या नोकराला विचारा, त्या नोकराकडे व्हिडिओ आहेत, नेमका याचा खून कसा आला काय. तर पुन्हा त्याचे इन्व्हेस्टिगेट होऊ शकतं का, किंवा पुन्हा आदेश मिळू शकतात का इन्व्हेस्टिगेशनचे संपूर्ण दोन्ही, कारण की दोन्ही प्रकरणांशी संबंध कनेक्शन आहे असं तुम्ही बोलता, तर दोन्ही प्रकरणाचा एकत्रित पुन्हा तपास होऊ शकतो का? बिलकुल होऊ शकतो. त्यात मी तेच सांगतोय की CBIने काही रिपोर्ट दिला तर त्याला काही लिगल व्हॅल्यू त्याला अशी नाही आहे. त्याला जर ॲडिशनल इव्हिडन्स आणि ॲडिशनल हे किंवा न्यायालयाला वाटले की यांनी हे कन्क्लुजन यांनी काढलं, पण त्याच पुराव्यावर न्यायालय दुसरं कन्क्लुजन काढू शकतो. म्हणजे नाही तर काय होते, मोठ्या केसमध्ये हे क्लिअर आहे की CBIला मॅनेज होते. आणि तुम्ही बघितलं असेल की जे सत्ता पक्षाशी समजा एखादा बाहेर असतो त्याच्यावर CBI EDची केस होते, तो सत्ता पक्षात गेला की मग त्याच्यात क्लोजर रिपोर्ट जाते. आता कोणासोबत अंडरहँड डिलिंग झालं तर कोणाला क्लोजर रिपोर्ट क्लीन चिट मिळते, पण त्याच्यामुळे न्यायालयात आरोपी वाचू शकत नाही जर फिर्यादी हा आपल्या भूमिकेवर ठाम आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. निलेश ओझा जे ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत दिशा सायलेंट प्रकरणातले, त्यांच्याशी आपण जाणून घेतलं की जो क्लोजर रिपोर्ट सुशांत सिंग राजपूत प्रकरणातला CBIने दिलेला आहे त्याच्यामुळे दिशा सायलेंटच्या केसवर काही परिणाम होईल का, तर त्यांचं असं म्हणणं आहे की नाही. पुन्हा एकदा न्यायालय जे आहे तर या क्लोजर रिपोर्टवर देखील चौकशीचे आदेश देता येतात, न्यायालय देऊ शकतं, आणि दिशा सायलेंटचं प्रकरण देखील पुन्हा एकदा त्या दृष्टीने तपासाचा होऊ शकतो. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.